प्रकाश निकम यांच्या विरोधात अविश्वास ठराव येणार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव मांडला जाईल असे संकेत मिळत आहेत। भारतीय जनता पार्टीने आपली सदस्य संख्या जास्त असूनही अध्यक्षपदाची संधी शिंदेंच्या शिवसेनेला दिली। त्यामुळेच प्रकाश निकम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले। त्याच अध्यक्षपदावरील प्रकाश निकम यांनी विक्रमगड विधानसभेत बंडखोरी करून भाजपच्या पराभवाची राजकीय व्यवस्था केली होती। प्रकाश निकम यांच्या बंडखोरीमुळे दुखावलेली भाजप आता अध्यक्ष पदावरून प्रकाश निकम यांना खाली उतरवण्यासाठी अविश्वास ठराव मांडून तो मंजूर करून घेण्याची राजकीय रणनीती भाजपच्या गोटात आखली जात आहे। प्रकाश निकम यांनी एकाच वेळी दोघांचाही अपेक्षाभंग केला आहे। प्रकाश निकम ज्या पक्षात कार्यरत होते त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा मोठा अपेक्षाभंग झालेला आहे। प्रकाश निकम यांच्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचा जनाधार वाढेल अशी अपेक्षा होती। ज्यावेळी पालघर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता परिवर्तन झाले त्यावेळी शिंदे यांच्या समोर संघटना बांधणीचं मोठं आव्हान होतं। प्रकाश निकम यांच्यामुळे जिल्ह्यात पक्ष संघटना बांधणीला मदत होईल अशी अपेक्षा खुद्द एकनाथ शिंदे यांना प्रकाश निकम यांच्याकडून होती। परंतु एकनाथ शिंदे यांच्या पदरात प्रकाश निकम यांच्याकडून फक्त विवादितच गोष्टी पडल्या। प्रकाश निकम यांच्याकडून एकनाथ शिंदेंचा मोठा अपेक्षा भंग झाला। जलजीवन मधील घोटाळा हा मोठा कलंकित इतिहास आहे। यापेक्षा इतर काही मुद्द्यांवर बोलायची गरज नाही। याच धर्तीवर प्रकाश निकम यांच्याकडून भाजपचाही मोठा अपेक्षा भंग झाला। ज्यावेळी पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झालं त्यावेळी अध्यक्षपदावर काम करण्याची संधी भाजपच्या सदस्याला मिळेल अशी परिस्थिती होती। परंतु एकनाथ शिंदे यांचा सन्मान वाढावा यासाठी भाजपने शिंदेंच्या सेनेला सहानुभूती दर्शवली। भाजपने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेला सोडलं। प्रकाश निकम भाजपच्या या उपकारांची जाणीव ठेवून विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला राजकीय अडचण होऊ नये म्हणून बंडखोरी करणार नाहीत अशी भाजपला प्रकाश निकम यांच्याकडून अपेक्षा होती। परंतु प्रकाश निकम यांनी मी पूर्वी महायुतीत होतो, आता महायुतीशी माझा काय संबंध, जनताच माझा नेता आहे असा एल्गार करून प्रकाश निकम यांनी भाजपच्या विरोधात बंडखोरी करून दंड थोपटले। प्रकाश निकम बंडखोरी करून थांबले नाहीत तर त्यांनी भाजपच्या विरोधात जिजाऊलाही उभं केलं। ज्या प्रकाश निकम यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी भाजपमुळे मिळाली होती त्याच भाजपला विक्रमगड विधानसभेत पराभूत करण्याचा प्रयत्न प्रकाश निकम यांनी केला आहे। विधानसभेचा निवडणूक निकाल लागून आता आचारसंहितेचा कार्यकाळ संपलेला आहे। आता जिल्हा परिषदेच्या कामकाजात अध्यक्ष पदावर प्रकाश निकम असू नयेत अशी भाजपची भूमिका आहे। त्यामुळे भाजपकडून प्रकाश निकम यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याचं नियोजन होत आहे। एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख म्हणून पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवून प्रकाश निकम यांची पक्षातून आधीच हकालपट्टी केलेली आहे। त्यामुळे भाजपला आता प्रकाश निकम यांना अध्यक्ष पदावरून खाली उतरवण्यात सध्या तरी कोणता अडथळा नसल्याचे संकेत मिळत आहेत। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।